वहिनी वहिनी दादाचा लॅपटॉप कुठे? मला काम होतं, घेऊ? मला ना नचीला विचारायला लागेल. बरं राहू दे. गौरी एक मिनिट. शिव बरा आहे ना ग? का? जरा विचित्रच आहे ना वागायला. काय झालं? काही झालं नाही ग, पण तू गेल्यावर ना मला विचारत होता की काय बोललीस म्हणून. मग काय, मी सांगितलं त्याला तू गौरीच्या मैत्रिणीला प्रेमात अडकवलंयस ना, म्हणून रागावली ती तुझ्यावर. वहिनी तू हे सांगितलंस त्याला? हो. वहिनी अगं म्हणजे का? अगं काय झालं मग? का नाही सांगितलं ग वेडे, नाही सांगितलं. आणि तसंही शिवला सांगून काही फायदा आहे का? त्याचं कितीही कोणत्या मुलीवर प्रेम असलं ना तरी त्याची अम्मा ते लग्न होऊ देईल का? कधीच होऊ देणार नाही. तू बघतीयस काय माझ्याकडे? खरंच सांगतेय मी तुला. तू बघितलं नाहीस ते आपल्याकडे आल्या तेव्हा शिवशी कशा वागत होत्या? मस्त बॉय हा तो. तू तुझ्या मैत्रिणीला सांगत का नाहीस गौरी की नको असा वेडेपणा करू, नको लागू ना त्याच्या मागे? समजावलं वहिनी, पण ती ऐकायलाच तयार नाहीये. तू शिवला सांग ना तिच्याशी बोलायला. त्याला कसं सांगू वहिनी? त्याच्या मनात काय देव जाणे. तो धड काही कळूही देत नाही. आणि तू सारखे मला काय प्रश्न विचारतेस? अगं पण हिला काय झालं चिडचिडायला? कठीण आहे बघा. पाणी मधलं आणि दीर्घ लिहायचं हे सुद्धा लक्षात येत नाही. ते रस्व लिहून ठेवलंय. कसलं शुद्ध लेखन. गौरी अगं काय झालं, अशी बाहेर का निघून आलीस? सगळं ठीक आहे ना? का ठीक आहे ना म्हणजे काय झालं? नाही काय नाही. गौरे चहा घेऊन जा गो. मी आणते. नको, आमची कामं आम्हाला करू द्या. आमच्या सवयी उगाच बिघडवू नका. तू आपल्या नवऱ्याची डिश घे, जा रूम मध्ये आतमध्ये. हो जाऊ दे ना. नाही मी घरात बोलायचं नाही का काही? नाही नाही बोलायचं असं नाहीये. गौरी आणेल चहा. गौरी आई राहू दे ना, मी आणते. गौरी आजी चहासाठी बोलवतीये. हो सॉरी. याची सवय मला. असू दे, जाऊ दे आता. सोडा तुम्ही. लक्ष बघा कुठे आहे. नवरा घरात नाही, डिश घेऊन गेली त्याची. अहो तुम्ही पण जाऊ दे ना आता. अशा गोष्टी सोडून द्यायच्या असतात. आता ही भुणभुण नको म्हणून तर सकाळी सकाळी नचिकेत लायब्ररीत जाऊन बसतो. गो पण ता बरा. वाचनाने ज्ञान वाढता. घरात बसून भुणभुण ऐकण्यापेक्षा बाहेर गेलेला बरा. वाढलेली बुद्धी वापरायला सुद्धा अक्कल लागते. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही. नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला.
मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?